त्यांना नमस्कार. सर्व मित्रांना नमस्कार. उद्गार भारत तर्फे आपण एक व्हिडिओ सिरीज सुरू करतो आहे. नमस्कार. उद्गार भारत तर्फे आपण एक व्हिडिओ सिरीज सुरू करतो आहे, ज्या व्हिडिओ सिरीज मध्ये आजच्या काळातील प्रचलित असलेल्या बरेचसे समज गैरसमज, खास करून हिंदू धर्माबद्दलचे गैरसमज यांच्यावर आपण थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. साधारणतः ज्या दृढ किंवा मानल्या गेलेल्या गोष्टी आहेत की या हिंदू धर्मात चुकीच्याच आहेत, हिंदू धर्मामध्ये हे प्रॉब्लेमच आहेत, तर त्यांच्या मागील खरा कार्यकारण भाव समजावून सांगणे हा माझा खरं तर हेतू आहे. दिवाळी जवळ आल्यामुळे सध्याचा वादग्रस्त असणारा विषय म्हणजे फटाके. फटाक्यांवरती बंदी घातली जावी अशी बऱ्याच पर्यावरण संघटना बऱ्याच वर्षांपासून मागणी करत असतात. त्या दृष्टीने ते प्रचार आणि प्रसार करत असतात. त्या प्रसाराला काही प्रमाणामध्ये यश पण यायला लागलेलं आहे आणि लोकांना असं वाटायला लागलेलं आहे की फटाक्यांचा वापर करणे ही कुठल्या तरी प्रकारे चुकीची किंवा गैर गोष्ट आहे. या विषयावर थोडासा आपण प्रकाश टाकूया. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे जर महाराष्ट्र शासनाने अधिकृतरित्या यावर्षी घोषित केले असेल की आपण कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती यावर्षी फटाके उडवायला नको, तर शासनाने घेतलेला निर्णय म्हणून तो मान्य करणे आपल्या सगळ्यांनाच बंधनकारक आहे. त्यामुळे यावर्षी आपल्याला कदाचित फटाक्यांवरती घातली गेलेली बंदी मान्य करणे भाग आहे. परंतु फटाक्यांच्या संदर्भात काही गोष्टी मला इथं सांगायच्या आहेत. त्या गोष्टी आपण थोड्याशा समजून घेऊया. फटाक्यावर बंदी घातली पाहिजे याच्यासाठी पुरोगामी मंडळींच्याकडनं नेमके काय तर्क दिले जातात? पहिला तर्क, फटाके खूप मोठा आवाज करतात, ज्याचा वृद्ध प्राणी आणि पक्षी यांना त्रास होतो. दुसरा मुद्दा आहे, फटाके प्रचंड प्रमाणात धूर सोडतात, त्याच्यामुळे वातावरण प्रदूषित होते, ज्याचा सगळ्यांना त्रास होतो. तिसरा मुद्दा आहे, फटाक्यांच्या कारखान्यात बालकामगार काम करतात, तेथील वातावरण दूषित असते, त्यामुळे लहान मुलांच्या तब्येतीवर वाईट परिणाम होतो. चौथा मुद्दा आहे, फटाके उडवणे हा भारतीय संस्कृतीचा भागच नाहीये, कारण असे प्राचीन संदर्भ कुठेही सापडत नाही. फटाक्यांचे उत्पादन चीन करतो. एकीकडे आपण चिनी मालावर बहिष्कार टाका म्हणून आवाहन करतो आणि दुसरीकडे फटाक्यांच्या स्वरूपात आपण त्यांनाच धंदा देतो आहे का? हा एक तर्क इथे मांडला जातो. या प्रत्येक तर्काचे मी माझ्या पद्धतीने खंडन करण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काही पार्श्वभूमी समजून घेणं आवश्यक आहे. भारत हा एक कृषी प्रधान देश आहे. आपली संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. आपल्याकडे असलेला प्रत्येक सण हा साधारणतः शेतकऱ्याच्या हातात एखादं पीक आल्यानंतर साजरा होतो किंवा त्या पद्धतीने आपल्याकडच्या सणांची रचना आहे असं आपण म्हणालो तरी चालेल, जेणेकरून शेतकरी तो सण आनंदाने साजरा करू शकेल. आपल्याकडे प्रत्येक सण हा निसर्गाच्या तत्वांची, निसर्गाच्या नियमांची बद्ध आहे, त्यांच्यामध्ये गुंफलेला आहे आणि आपला प्रत्येक सण हा आपल्याला निसर्गाचे संवर्धनच करायला शिकवतो. हा दावा मी अत्यंत जबाबदारीने करतो आहे आणि माझा हा लाईव्ह व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला सुद्धा माझा हा मुद्दा पटलेला असेल. सगळ्यात पहिला मुद्दा, फटाके उडवणे हा भारतीय संस्कृतीचा भाग आहे का आणि ही परंपरा का सुरू झाली, याचा लाभ काय, या मुद्द्याला आपण थोडेसे समजून घेऊया. शोभेचा दारुगोळा किंवा युद्धामध्ये वापरला जाणारा दारुगोळा हा काही रसायनांचा बनलेला असतो. ही रसायने नैसर्गिकरित्या प्रक्रिया करून मिळू शकतात. भारतीयांना या कलेचे ज्ञान चीनच्या आधी काही हजार वर्ष होते आणि त्याचे व्यवस्थित पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत. जसं की आर्य चाणक्यांनी लिहिलेला अर्थशास्त्रावरील जो ग्रंथ आहे त्याच्यात त्याचा उल्लेख आहे. शुक्राचार्यांनी लिहिलेला शुक्र नीतीमध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. अरब राष्ट्रांना सुद्धा दारुगोळ्यांचे ज्ञान भारतीय लोकांच्या मुळेच प्राप्त झाले आहे. गन पावडरचा शोध भारतीय लोकांनीच लावलेला आहे. यावर पाश्चात्य विद्वानांचे सुद्धा मतैक्य आहे. या संदर्भात मी एक दोन पुस्तके इथे उद्धृत करतो. ऍक्च्युअली हा लाईव्ह व्हिडिओ आपण जो बनवला आहे याचीच एक पीडीएफ मी तयार केलेली आहे. त्या पीडीएफ मध्ये या पुस्तकांच्या लिंक्स वगैरे सुद्धा दिलेल्या आहेत, त्यामुळे अभ्यासू व्यक्ती प्रत्यक्ष त्या लिंक्सना रेफर करून सुद्धा ही माहिती तपासून घेऊ शकतात. पहिला संदर्भ आहे फायर आर्म्स इन एन्शियंट इंडिया बाय जोसेफ चंद्र राय. दुसरा रेफरन्स आहे गुस्ताव ऑपर्ट यांनी लिहिलेलं पुस्तक पॉलिटिकल मॅगझिम्स ऑफ द एन्शियंट हिंदूज. तिसरा रेफरन्स आहे दिवाण बहादूर रामस्वामी शास्त्री यांचं पुस्तक हिंदू कल्चर अँड द मॉडर्न एज. अण्णामला युनिव्हर्सिटीने हे पुस्तक प्रकाशित केलं होतं. या तिन्ही पुस्तकांच्या संदर्भात आपण जर का वाचलं तर आपल्याला लक्षात येईल की गनपावडर
आणि गन पावडरची संपूर्ण टेक्नॉलॉजी ही पूर्णपणे भारतीय आहे. ही काही हजार वर्षांच्या पासून आपल्याला माहिती आहे. हिचा वापर आपण युद्धासाठी म्हणून पण करत होतो आणि शोभेचा दारुगोळा म्हणून करत होतो. त्यामुळे प्राचीन पातळीवरती आपल्याला ही गोष्ट माहिती नव्हती, हा दावा इथे खोडला जातो. गन पावडर मध्ये नक्की कंटेंट काय असतात? तर पहिला मुद्दा आहे पोटॅशियम नायट्रेट, दुसरं सल्फर, तिसरा कोळसा. सल्फर आणि कोळसा जर आपण मिक्स केला तर त्यामुळे ज्वलनाची प्रक्रिया मंद होते, अधिक काळ एखादी वस्तू जळत राहू शकते. पोटॅशियम नायट्रेट मिक्स केल्यामुळे जांभळ्या रंगाची ज्योत तयार होते आणि जांभळ्या रंगाची ज्योत ही शस्त्र म्हणून वापर करण्यासाठी सुद्धा सुलभ होते. त्याचप्रमाणे शोभेसाठी सुद्धा या दारूचा आपल्याला वापर करणं शक्य आहे. भारताने हे तंत्रज्ञान चीनला दिलं याचा संदर्भ देणारं एक मी इथं पुस्तक उद्धृत करतो आहे. ते तुम्हाला त्याची लिंक याच्यावरती मिळू शकेल माझ्या पीडीएफ मध्ये. त्यामुळे भारतच या तंत्रज्ञानाचा जन्मदाता आहे आणि हे तंत्रज्ञान आपण काही हजार वर्षाच्या पासून वापरत आहोत. या संदर्भातले बरेचसे पेंटिंग्स माझ्याकडे आहेत, बरेचसे म्युरल्स आहेत, बऱ्याचशा इमेजेस आहेत. इवन औरंगजेबाच्या काळामध्ये त्यांनी या आतषबाजीवरती बंदी घातली होती. नंतर औरंगजेबाची थोडीशी पकड कमी झाल्यानंतर ही बंदी उठवली गेली. या संदर्भातले सुद्धा काही आर्टिकल्सचे रेफरन्सेस आहेत, त्याच्या इमेजेस सुद्धा माझ्या पीडीएफ मध्ये येतील. त्यामुळे जो मुद्दा इथे मांडला जातोय त्या मुद्द्याच्या पुष्त्यर्थ पुरावे देणे ही माझी जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीचं पण मी निर्वहन करतो आहे. आता महत्वाचा मुद्दा, प्राचीन भारताच्या मध्ये फटाके उडवण्याची परंपरा निर्माण का झाली, या परंपरेचं कारण काय आहे? आपण दिवाळीचा सण हा प्रभू रामचंद्र आणि सीतामाई यांच्या अयोध्येच्या आगमनाच्या प्रित्यर्थ साजरा केला असे मानतो. पण याचं कृषी पातळीवरचं कारण थोडंसं मी उद्धृत करून सांगतो. हा थोडासा तांत्रिक भाग आहे, त्यामुळे हा सगळा तसाच्या तसाच वाचून दाखवतो, जेणेकरून समजण्यात कुठे गडबड व्हायला नको. खरीपाचे पीक हातात आलेलं असतं आणि रब्बीच्या लागवडीची तयारी सुरू झालेली असते. या काळामध्ये बहुसंख्य भारतभर तांदूळाचे पीक मुख्यत्वे घेतलं जात असे. शरद ऋतूमध्ये टायनी लीफ हॉपर हा एका विशिष्ट प्रकारच्या किड्यांच्या जातीमधील किडा आहे. या किड्याचा प्रादुर्भाव या कालखंडामध्ये प्रचंड प्रमाणात होत असतो. हे कीटक वनस्पतींची पाने आहार म्हणून भक्षण करतात. त्याचप्रमाणे ही पिकाची हानी करणारे विषाणू आणि जीवाणूंचे संक्रमण सुद्धा या किड्यांच्या मार्फत होत असते. लीफ हॉपर आणि प्लांट हॉपर हे दोन्ही प्रकारचे कीटक जगभरामध्ये तांदूळाचं पीक उद्ध्वस्त करत असतात आणि ज्यामुळे तांदूळाचे उत्पादन कमी होते. या प्रकारच्या कीटकांच्या मुळे केवळ उत्पादन कमी होत नसून जगभर जगभर कुप्रसिद्ध असणाऱ्या राईस व्हायरस डिसीजेसचे सुद्धा हे कीटक वाहक असल्याचे सिद्ध झाले आहे. या कीटकांच्या भिन्न भिन्न प्रजाती आहेत आणि जे हे कार्य करत असतात. आधुनिक काळात शास्त्रज्ञांनी ही गोष्ट संशोधन करून सिद्ध केलेली आहे. त्यामुळे या कीटकांचा जर नायनाट केला गेला नाही तर ते तांदूळाच्या पिकाचे नुकसान करतील, अन्य पिकांचे नुकसान करू शकतील, पाळीव प्राणी आणि मानवांना फ्लू किंवा तत्सम विषाणूजन्य आजार सुद्धा देऊ शकतील. त्या काळात सहज उपलब्ध असणारे आणि सुलभ वापर करता येणारे कीटकनाशक म्हणजे गंधक अर्थात सल्फर होते. आजचे आधुनिक विज्ञान सुद्धा ही गोष्ट मान्य करते की गंधकाचा वापर कीटकावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वात उत्कृष्ट पर्याय आहे. गंधकाचा वापर करून आपल्याला बटाटा आणि द्राक्ष या पिकावरील कीटकांवर नियंत्रण मिळवणे शक्य होते. दिवाळीला संपूर्ण देशभर फटाके उडवले जातात आणि तेलाचे दिवे जाळले जातात आणि संपूर्ण आसमंत सल्फरच्या धुराने व्यापला जातो. त्या काळामध्ये एरंडेल तेलाचा वापर दिव्यांच्या मध्ये केला जायचा. त्यामुळे एरंडेल तेलाचा धूर सुद्धा पांढरट वर्णाचा असतो आणि तो सुद्धा या कार्याला हातभार लावत असे. संपूर्ण देशभर निर्माण झालेला हा धूर या किड्याच्या संपूर्ण नाश करण्यासाठी सहाय्यभूत ठरत असे आणि त्यामुळे दिवाळीमध्ये फटाके फोडण्याची ही परंपरा आजवर चालू राहिलेली आहे. धूर एकाच वेळी आणि सर्वत्र निर्माण होणे आवश्यक आहे, जे दिवाळीच्या सणामुळे सहजगत्या साधत असे. शेतकऱ्यांना सुद्धा विनामूल्य त्यांच्या शेतामध्ये वायुरूपी कीटकनाशकाची फवारणी करून मिळत असे. एक प्रकारे नागरिकांनी शेतकऱ्यांना त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याच्यासाठी दिलेली ही एक मानवंदना असे सुद्धा आपण दिवाळीच्या फटाक्यांना समजू शकतो. हा जो मांडलेला विचार आहे याचे स्पष्टीकरण देणाऱ्या मी 2 लिंक शेअर केलेल्या आहेत. त्याच्यापैकी एक लिंक इंटरनॅशनल राईस फेडरेशनची आहे आणि त्यांनी रिसर्च पेपर जो सबमिट केलेला आहे त्या रिसर्च पेपरचीच लिंक मी देतोय. त्यामुळे मी जे बोलतो आहे त्याला पुरेसा पुरावा मी इथं दिलेला आहे. आता माझा प्रश्न की जर खरोखरीच दिवाळीमध्ये आपण फटाके फोडल्यामुळे वातावरणामध्ये गंधक किंवा गंधकाचा वायू असा पसरतो का? पहिला मुद्दा.
जे आजच्या फटाक्यांमध्येही आपण किती गंधक वापरतो याची मला कल्पना नाही. याच्याबद्दल तज्ञ माहिती देऊ शकतील. दुसरा मुद्दा, अशा पद्धतीने जो धूर पसरतो त्या धुरामुळे खरोखरीच या पद्धतीच्या कीटकांचा नाश होऊ शकतो का? आणि अशा पद्धतीने या विशिष्ट कीटकांचा नाश झाल्यामुळे खरोखरीच शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो का? या तीनही प्रश्नांची उत्तरं आपल्या लोकशाहीच्या चारी खांबांनी शोधावी, पत्रकारांनी शोधावी, शेतकऱ्यांनी शोधावी, कृषी तज्ञांनी आणि निसर्गप्रेमींनी सुद्धा शोधावी. आणि मी मांडलेले मुद्दे योग्य आहेत किंवा चुकीचे आहेत याच्यावरती आपले मतप्रदर्शन करावे. शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांच्या जुन्या आठवणी वापरून बघाव्या की त्यांना कदाचित या पद्धतीची माहिती त्यांच्या पूर्वसुरींकडनं कुठे मिळालेली होती का. हा झाला मुद्दा क्रमांक 1. आता आपण मुद्दा क्रमांक 2 कडे येऊया. फटाक्यांच्यामुळे प्रदूषण होते. फटाक्यांच्यामुळे वृद्ध नागरिक, लहान मुले आणि प्राणी यांना त्रास होतो. म्हणून फटाके उडवू नये. हा तर्क देणाऱ्या मंडळींना मी काही प्रश्न विचारतोय. त्यांच्याकडनं मला याचं उत्तर अपेक्षित आहे. आपल्याकडील सगळे कारखाने 24 तास आणि 365 दिवस धूर ओकत असतात. त्यांच्यापैकी किती कारखाने 100% प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचं पालन करतात? दुसरा मुद्दा, जर हे कारखाने प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचं पालन करत असते तर दिवाळीचे 4 दिवस वगळता आपण सगळेजण प्रदूषणयुक्त वातावरणामध्ये जगत असतो का? महानगरातील कुठल्याही महानगरातील हवा ही श्वास घेण्याच्या लायकीची नाही, हे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे लोक सांगतील. जी गोष्ट आपल्याला 361 दिवसात करता येत नाही, 4च दिवसामध्ये ही गोष्ट व्हावी, हा अट्टहास आपण कशासाठी मांडतो आहे? हा मला इथं प्रश्न विचारायचा आहे. दुसरा प्रश्न, रसायनांचं उत्पादन करणारे, दारू गाळणारे, साखर कारखाने, कत्तलखाने या पद्धतीचे सर्व प्रक्रिया उद्योग जे पाण्याचा वापर करतात ते त्यांच्याकडे सांडपाणी पूर्णपणे शुद्ध करून त्यानंतर जलप्रवाहामध्ये सोडतात का? याबद्दलच सुद्धा माझा व्यावहारिक अनुभव असा सांगतो की या पद्धतीची कुठली प्रक्रिया केली जात नाही. केली असेल तरी केल्याचा आभास निर्माण केला जातो आणि अंतिमतः अत्यंत घाणेरडे पाणीच नदीच्या पात्रामध्ये सोडले जाते. हे जलप्रदूषणाचं जिवंत उदाहरण आहे. याबद्दलचं एक जळजळीत महाराष्ट्रातलंच मी उदाहरण सांगतो. सांगली गावामध्ये कृष्णा नदी वाहते. कृष्णा नदीला शेरी नाल्याचं पाणी गेली 36 वर्ष सोडलं जात आहे. शेरी नाल्याचं पाणी सोडल्यामुळे सांगलीकरांना अत्यंत प्रदूषित पाणी प्यावं लागतं आहे आणि या समस्येवर गेल्या 36 वर्षामध्ये कुणालाही सोल्युशन काढता आलेलं नाहीये. जे लोक म्हणाले की आम्ही सोल्युशन काढतो त्यांनी स्वतःचं पॉलिटिकल करिअर घडवलं. 5-7 आमदार याच एका मुद्द्यावरती निवडून आलेले आहेत. परंतु आजही हे कटू सत्य आहे की शेरी नाल्याचं पाणी हे कृष्णेमध्ये सोडलं जातं. तेच पाणी थोडंफार प्रक्रिया करून महानगरपालिका सांगलीतल्या लोकांना पुरवते आणि तेच पाणी पिण्यासाठी सांगलीकर बाध्य आहेत. सांगलीतलं पाणी हे पचवता आलं तर एखाद्या व्यक्ती जगातलं कुठलंही पाणी पचवू शकेल, इतकं प्रदूषित पाणी सांगलीकर पित आहेत. आणि सांगलीकर हे मी मला माहिती असलेलं एक्झाम्पल सांगितलं. संपूर्ण महाराष्ट्राची किंवा संपूर्ण देशाची कमी अधिक प्रमाणामध्ये हीच अवस्था आहे. कारण आपल्या जलप्रवाहांमध्ये कारखान्यातून सोडलं जाणारं सांडपाणी ज्याच्यावर कुठलीही प्रक्रिया केली जात नाही. तिसरा मुद्दा, आपल्याकडे शहरांमध्ये आपल्या सगळ्यांना गाडी चालवताना हॉर्न वाजवण्याची सवय लागलेली आहे. ही सवय इतकी आहे की आपण मानसिक ताणात असलो तरी थोडासा जास्त हॉर्न वाजवतो. सिग्नल वेळेत पडला नाही तरी आपण हॉर्न वाजवतो या अपेक्षेने की मी हॉर्न वाजवल्यामुळे कदाचित सिग्नल लवकर पडणार आहे, जे होत नाही. किंवा समोरचा वाहन चालक जर लवकर गाडी पुढे नेत नसेल तरी सुद्धा आपण हॉर्न वाजवतो. मध्यंतरी एका वृत्तपत्राने या विषयावरती एक छान कॅम्पेन चालवलं होतं. त्याचं नाव होतं हॉर्न बजाने की बीमारी. ही हॉर्न बजाने की बीमारी कमी अधिक प्रमाणात आपल्या सगळ्यांनाच आहे आणि हे ध्वनी प्रदूषण आपण 365 दिवस 24 तास करत असतो. ह्याचा सुद्धा तितकाच त्रास वृद्धांना, म्हाताऱ्यांना किंवा लहान मुलांना किंवा प्राण्यांना होत असतो. पण आपण 361 दिवस याची पर्वा करत नाही. 4 दिवस जेव्हा आपण फक्त फटाके फोडणार असतो त्यावेळेला मात्र आपण या ध्वनी प्रदूषणाबद्दल उच्च रवाने बोलतो. हे कितपत योग्य आहे याचा पण विचार आपण केला पाहिजे. चौथा मुद्दा, प्राण्यांना त्रास होतो. आपल्याकडील कोंबड्या, बकरी, गर्भवती बकरी, कुत्री यांच्यापैकी कोणीही सुरक्षित नाही. लिंग पसाट लोकांनी यांच्यावरती बलात्कार केल्याच्या बातम्या आपण पेपरमध्ये वाचत असतो, टीव्हीवरती बघत असतो आणि या विकृत लोकांवरती अत्यंत नाममात्र कारवाई होते किंवा बऱ्याचदा तर हे लोक असे सुटून निघून जातात. गर्भवती हत्तीणीला फटाके खायला घालून तिचा आणि त्या गर्भाचा जीव घेणारे लोक सुद्धा आपल्या देशामध्ये आहेत आणि आपला कायदा त्यांना काहीही शिक्षा करू शकत नाही. यापैकी कुठल्याही गोष्टीबद्दल आपण कधीही
फार मोठ्या प्रमाणात आवाज उठवत नाही किंवा आंदोलन करत नाही, काहीच करत नाही. या गोष्टी अशाच चालू राहतात. पण फटाक्यांचे जेव्हा 4 दिवस फोडण्याची वेळ येते त्यावेळी मात्र सगळ्या लोकांना फटाक्यांचा आवाज आणि त्यामुळे प्राण्यांवर होणारे परिणाम याच्यावरती भाष्य करावंसं वाटतं. ही गोष्ट सुद्धा आपण विचार करण्यासारखी आहे. थोडक्यात वरच्या 4 उदाहरणांमध्ये आपण 24 तास 365 दिवस अत्यंत बेबंद पद्धतीने वागत असतो. या गोष्टी नियंत्रणात आणण्याच्यासाठी वैयक्तिक पातळीवर, सामाजिक पातळीवर किंवा सरकारी पातळीवरती शून्य प्रयत्न होत असतात. पण ही सगळी मंडळी दिवाळीच्या फटाक्यांचा विषय आला की सक्रिय होतात. हा ढोंगीपणा आहे आणि हा ढोंगीपणा आपल्या संपूर्ण समाजाचा स्थायी भाव झालेला आहे. मला असं वाटतं की आपण या ढोंगीपणाचा त्याग करण्याची आता वेळ आलेली आहे. फटाके उडवण्याच्या मागचं एक थोडंसं वेगळं सामाजिक आणि मानसशास्त्रीय कारण पण मला इथं सांगायचंय. या कारणाशी कदाचित लोक सहमत होतील, कदाचित सहमत होणार नाहीत, पण तरी सुद्धा हे सांगणं आवश्यक आहे असं मला वाटतं. म्हणून मी या विषयावरती बोलतोय. आदिमानव ज्यावेळी गुहेमध्ये निवास करत होता त्यावेळी त्याला वाघा सिंहांच्या सारख्या प्राण्यांची किंवा नाग साप या सरपटणाऱ्या प्राण्यांची सुद्धा भीती होती. कोणत्या तरी टप्प्यावरती त्याला वणव्यातील अग्नी गुहेमध्ये सुरक्षित ठेवण्याची कला प्राप्त झाली. अधिक लाकडे टाकून गुहेमध्ये तो अग्नी प्रज्वलित ठेवण्याची कला त्याला प्राप्त झाली आणि त्या टप्प्यावरती मानवाने पशुत्व सोडलं. अग्नीला हाताळण्याची क्षमता ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे जी मानवाला अन्य पशूंच्या पेक्षा वेगळ्या पातळीवरती घेऊन जाते. अग्नीचे हे ऋण जगातील प्रत्येक संस्कृतीने कोणत्या ना कोणत्या रूपाने मान्य केलेले आहे. अग्नीला हाताळण्याचे हे कौशल्य प्रत्येक मानवाने आपल्या येणाऱ्या पिढ्यांना हस्तांतरित केले आहे आणि या पिढ्यांनी त्याच कौशल्याचा अधिकाधिक वापर करत आपले जीवन समृद्ध करून घेतले आहे. आपण आजचा विचार करूया. सामान्यतः फटाके मुक्त दिवाळी हे वातावरण जर नसेल तर आपल्या घरातलं चित्र काय असतं? सगळं घर दिवाळीच्या आनंदाने न्हाऊन निघालंय. सगळीकडे पणत्या लागलेल्या आहेत. सगळ्या घरामध्ये विजेचे दिवे लावलेले आहेत. भरपूर फराळ करून झाल्यानंतर घरातील सगळे आबालवृद्ध मोकळ्या जागेत जाऊन फटाके उडवायला प्रारंभ करतात. लहान मुलांना फुलबाजी कशी पेटवावी हे शिकवलं जातं. एकदम टोकाला पकड अन्यथा चटका बसेल हे सांगितलं जातं. एखाद्या लहान मुलांनी घाई केली तर त्याला चटका बसतो. तो रडणारच आहे. पण जशी फुलबाजी पेटते आणि त्याच्यातून छोट्या ठिणगा बाहेर पडायला लागतात, मुलं सगळे विसरून जातात. भुईनळा, भुईचक्र यासारख्या फटाक्यांची सुद्धा रोषणाई याच पद्धतीने सगळ्यांना आनंद आणि आल्हाद प्रदान करते. ही गोष्ट आपण आपल्या लहान मुलांना अग्नी हाताळणे हा संस्कार म्हणून देत असतो. आपल्याला हे कळत नसतं पण आपण अग्नी हाताळणं या लहान मुलांना यातून शिकवत असतो. या अग्नीला जर तू व्यवस्थित हाताळलंस तर तो तुझे जीवन प्रकाश आणि आनंदाने भरून टाकेल. जर तू चुकलास तर तुला चटका बसणार. ही गोष्ट अन्य कुठल्याही प्रकाराने तुम्ही लहान मुलांना समजावून सांगू शकत नाही, पण ह्या गोष्टीमध्ये मिळणारा आनंद असा असतो की लहान मुलं ही गोष्ट लवकर शिकून घेऊ शकतात. दड किंवा बॉम्ब फेकताना आपण अगरबत्तीचा वापर करतो, वात पेटवतो आणि बॉम्बला दूर फेकतो. ह्यातून एक आपण स्किल सेट आपल्या मुलांना शिकवत असतो, सेन्सेस ओपन करत असतो, त्यांना चपळता शिकवत असतो. या सगळ्या गोष्टींच्या मध्ये धोका आहे. चूक झाली, निश्चित इजा होऊ शकते, दुखापत होऊ शकते. परंतु या धोक्यावर मात करत काळजीपूर्वक जर आपण ही वस्तू हाताळली तर याच्यामध्ये भरपूर आनंद लपलेला आहे. हे पण आपण आपल्या लहान मुलांना कळत नकळत शिकवत असतो. भीतीदायक असं काहीच नसते. धोका जरी वाटला तर आपण काळजी बाळगायची. काळजी बाळगल्यानंतर त्याच्यातून आपल्याला आनंद प्राप्त होऊ शकतो. ही गोष्ट आपण लहान मुलांना शिकवत असतो. संस्कार म्हणून एक खूप चांगली आणि सकारात्मक गोष्ट आहे. आणि फटाके नको हा जर विचार आपण पेनेट्रेट केला तर आपण आपल्या लहान मुलांना या आनंदाच्या पासून दूर ठेवणार आहोत. हे आपण समजून घेतलं पाहिजे. फटाके उडवण्याच्या मागचं आध्यात्मिक कारण. श्री ललिता त्रिपुर सुंदरी ही प्रकाश आणि विमर्श स्वरूप आपण मानतो. पौर्णिमा हे पण तिचंच रूप आहे, अमावस्या हे पण तिचंच रूप आहे. मानव हा अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी नेहमी उद्युक्त होत असतो. म्हणून पौर्णिमेला आपल्याकडे बरेच चांगले सण समारंभ किंवा उपासना पद्धती सांगितल्या गेलेल्या आहेत. देवीच्या विमर्श स्वरूपाचं पूजन केवळ लक्ष्मीपूजन अर्थात दिवाळीच्या निमित्ताने होत असतं.
या पूजनाचा अर्थ काय आहे? तमसो मा ज्योतिर्गमय, अर्थात हे शक्ती माझा प्रवास अंधकाराच्या कडून प्रकाशाच्या दिशेने होऊ दे. तुझे विमर्श रूप सुद्धा मला उपास्यच आहे, पण तुझा हा बालक भयग्रस्त आहे, तो अंधाराला भीतो आहे, म्हणून तू या अंधारातून प्रकाशाच्या कडे जाण्याचा माझा मार्ग प्रशस्त कर. ही प्रार्थना म्हणून आपण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी दीप प्रज्वलन करतो, रोषणाई करत असतो आणि आनंद साजरा करत असतो. त्या दिवशी केलेली रोषणाई ही आसमंताला व्यापते आणि आपण कृत्रिमरित्या का होईना काही काळापुरते, काही क्षणांच्या पुरते प्रकाशाचे साम्राज्य निर्माण करतो. अर्थात आपण या तिमिराला नाकारताना तिमिराच्या स्वरूप असलेल्या देवीला वंदन करतो, तिची क्षमा प्रार्थना करतो आणि प्रकाशाचे, चैतन्याचे किंवा तेजाचे आपण उपासक होतो. फटाके हा आनंद द्विगुणित करतात. फटाके या उपासनेला एक वेगळा अर्थ प्रदान करतात. फटाके नसतील तर या उपासनेमध्ये कुठेतरी न्यूनत्व राहून जाईल असे मला वाटते. म्हणून सुद्धा मी फटाके उडवण्याचे मनपूर्वक समर्थन करतो. फटाके उडवण्याच्या मागचं व्यावहारिक कारण, मी वर सांगितल्याप्रमाणे जर फटाक्याच्या धुरामुळे कीटकांचा नाश होत असेल आणि त्यामुळे शेतकऱ्याचे जर पीक सुरक्षित राहणार असेल, मानवाचे साथीच्या रोगांच्या पासून संरक्षण होणार असेल, तर याच्यासारखी उत्तम गोष्ट दुसरी असू शकत नाही. सध्या शेतकरी संकटात आहे. खरीपाचे पीक अतिवृष्टीमुळे गेलेले आहे. रबीच्या पिकावरच तो आस लावून आहे. समजा खरोखरीच आपण 100% फटाक्या बंदीचं पालन केलं, शासनाने सांगितलं तर आपल्याला ते करणं भाग आहे. पण शासनाने जर तशी बंदी घातली नाही आणि आपण एक वैयक्तिक पातळीवरती काही अतिशहाण्या लोकांचा ऐकून या विचाराचे पालन केले आणि फटाक्याचा धूर, त्यातून निर्माण होणारे कीटकनाशक तत्व आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारा दिलासा, या तिन्ही गोष्टी जर आपण बाजूला केल्या, तर परत एकदा दुसरं पीक सुद्धा शेतकऱ्याचं किडीमुळे हातातून जाऊ शकतं. या गोष्टीचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे असं मला वाटतं. दिवाळीच्या दिवशी आपण बळीचं पूजन करतो. इडापिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे अशी कामना करतो. जर फटाक्याचा धूर खरोखरीच बळीराजाच्या पिकाचे आणि त्यानिमित्ताने संपूर्ण मानव समाजाचे रोगराईपासून संरक्षण करणार असेल, तर सुबुद्ध नागरिक म्हणून आपण हातभार लावायला काय हरकत? त्या निमित्ताने का होईना पण नागरी जीवनातील आपण लोक शेतकऱ्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारे मदत करण्यास सहाय्यभूत ठरलो असं आपल्याला एक समाधान त्याच्यातून प्राप्त होईल. संस्कृती आणि परंपरेचे पालन हे आपले जीवन समृद्ध करत असते. आपण सगळेजण या भूमीवर जन्माला आलेलो आहोत. आपण भाग्यवान आहोत. केवळ काही नतद्रष्ट लोक त्यांना कोणीतरी पैसा देत आहे म्हणून असे धादांत खोटे बोलत असतील, तर आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं योग्य असेल. आपला धर्म, आपली संस्कृती महान का आहे? शास्त्रीय विचारांवर का आधारित आहे? सर्वसमावेशक का आहे? याची हजारो चपखल उदाहरणे मला देता येतील. त्या मालिकेतलं मी हे एक पहिलं पुष्प गुंफलेलं आहे. इथं मला 2-3 गोष्टी सांगायच्या आहेत. पहिला मुद्दा, शासनाने जर फटाके उडवू नका असं सांगितलं, तर आपण त्याचं प्रामाणिकपणे पालन करूया. अर्थात सरकारने तशी अधिकृत घोषणा केली पाहिजे. शासनाने जर सांगितलं नसेल की तुम्ही फटाके उडवू नका, तर आपण फटाके मनमोकळेपणाने उडवायला काहीच हरकत नाही, जोपर्यंत खरोखरीच फटाक्यांनी निर्माण होणाऱ्या धुरामुळे कीटकनाशकांचा इफेक्ट निर्माण होत नाही, असे एखादी शास्त्रज्ञांची टीम सांगेल. परंतु याची शक्यता कमी आहे, कारण मी जे संदर्भ दिलेले पीडीएफ आहेत, त्या पीडीएफ मध्ये वारंवार ही गोष्ट त्यांनी उद्धृत करून सांगितलेली आहे. त्या गोष्टीचाच फक्त मी पुनरुच्चार करतो आहे. त्यामुळे फटाके उडवण्यास काहीही प्रत्यवाय नाही. माझ्या मते तरी आपण उडवण्याचा आनंद घ्यावा. लहान मुलांनाही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करावं. लहान मुलांना सुद्धा परिपक्व होण्यासाठी त्या दृष्टीने मदत होऊ शकेल. आणि शेवटचा मुद्दा, आपण आगीशीच खेळतो आहोत याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. त्यामुळे लहान मुलांना एकटं सोडणं किंवा मोठ्या प्रमाणामध्ये आवाज करणारे फटाके वापरणं किंवा आपल्या सोसायटीत एखादा व्यक्ती आजारी आहे तर सहृदयता म्हणून फटाक्यांचा वापर कमी करणं, या गोष्टी ज्याला आपण तारतम्य या चौकटीमध्ये बसतात, त्या तारतम्याची कधीही साथ न सोडता आपण या गोष्टी केल्या पाहिजेत असं मला वाटतं. मला या व्हिडिओवरती तुमच्या कॉमेंट्स ऐकायला आवडतील. तुमचा जर प्रतिसाद चांगला लाभला तर पुढील रविवारी पशुबळी या विषयावरती बोलण्याचा माझा मानस आहे.
या व्हिडिओमध्ये जे मुद्दे मांडले गेले किंवा जो विषय सांगितला गेला आहे या रिलेटेड एक पीडीएफ फाईल पण आम्ही तयार करतो आहे आणि ती उद्गार भारतच्या आणि माझ्या प्रोफाईलवर सुद्धा लोड केली जाईल. आपण वाचा. त्या संदर्भात आपल्याला काही प्रश्न किंवा शंका असतील आपण आवर्जून विचारू शकता. धन्यवाद.